नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. संजयने आपला रूमचा दरवाजा थोडा ढकलला. जान्हवीने दार लॉक केलं नव्हतं. संजयने आत डोकावून पाहिलं तर जान्हवी बेडवर झोपलेली होती. तो हळूहळू पावले टाकत आतमध्ये गेला. तो आवाज न करता फ्रेश होण्यासाठी थेट बाथरूममध्ये गेला. काही वेळानंतर टॉवेलने आपले ओले केस पुसत कमरेला टॉवेल गुंडाळून संजय बाथरूममधून बाहेर आला. "मी तुझे कपडे काढून ठेवले आहेत." संजय वॉर्डरोबकडे चालला होता की जान्हवी मध्येच बोलली, "तू जागी होतीस का? की मी तुझी झोप मोड केली?" संजय बेडवर बसलेल्या जान्हवीकडे जात बोलला. त्याने जान्हवीच्या कपड्यावर ओठ टिकवले. "मला पाण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी उठले," जान्हवी म्हणाली. "थँक यू." नाईट ड्रेसकडे बघून संजय म्हणाला आणि जान्हवीजवळ बसला. "टेस्टचे रिझल्ट काय होते?" संजयने अधीरतेने विचारलं. "एवढेही काही चांगले नव्हते. आपल्याला अजून काही दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागेल." जान्हवीने हळू आवाजात उत्तर दिलं. संजयने तिच्याकडे पाहिलं आणि तिला लगेच आपल्या मिठीत ओढून घेतलं. "त्यात दुःखी होण्यासारखं काही नाही आहे. मी तुला सांगितलं होतं की याचा जास्त विचार करू नकोस." संजय जान्हवीच्या केसांवरून हात फिरवत बोलला. संजयने त्याची मिठी सोडली आणि मग जान्हवीचा चेहरा आपल्या हातात पकडला. "तू आधी कपडे घाल. तुला सर्दी होईल. हवा खूप थंड आहे." जान्हवीने संजयच्या शरीराकडे पाहिले तेव्हा म्हणाली, "माझ्या शरीराला वेगळ्या प्रकारे गरम करण्याचा तुझा हेतू नाही का?" संजय डोळे मिचकावत म्हणाला, "तू थकला नाही आहे का? हां, जर तुला हवं असेल तर मी तुला गरम करू शकते." जान्हवी संजयच्या उघड्या छातीवरून हात फिरवत बोलली. संजयने जराही उशीर न करता जान्हवीला बेडवरती धक्का दिला आणि तिच्यावरती हल्ला केला. पण संजय काही करण्याच्या आत कोणीतरी दारावर ठोठावलं. "माझा प्रायव्हेट टाईम बिघडवायची कोणाची हिंमत झाली?" संजय चिडून म्हणाला आणि वाजणाऱ्या दाराकडे दुर्लक्ष करून जान्हवीला किस करू लागला. पण कोणीतरी बाहेर दार वाजवतच होतं. "बघ ना कोण आहे. काहीतरी महत्त्वाचं काम असेल तर." जान्हवी संजयला तिच्यावरून बाजूला करत म्हणाली. संजय इच्छा नसताना दाराकडे गेला आणि दार उघडलं. कुणालचा चेहरा समोर पाहून संजयने विचारलं, "लोकांची मजामस्तीची वेळ बिघडवायची काही गरज आहे का?" "प्रेरणा तिच्या रूममध्ये नाही आहे आणि नंबरही बंद येत आहे." कुणाल घाबरून म्हणाला. "तिने तुला सांगितलं नाही का ती कुठे जाणार होती ते?" संजयने विचारलं. "नाही." कुणाल बोलला आणि संजयही घाबरला. "तू इथेच थांब. मी माझे कपडे घालून येतो," संजय म्हणाला आणि दरवाजा बंद करून आतमध्ये गेला. त्याने सोफ्यावर ठेवलेली कपडे घेतली. "स्वीटी, मी बाहेर जात आहे. प्रेरणा रूममध्ये नाही आहे. मी आणि कुणाल तिला शोधायला जात आहे," संजय घाबरून म्हणाला आणि खोलीतून बाहेर पडणार होता की जान्हवी बोलली, "प्रेरणा सीमाईच्या घरी आहे. ती तिथंच राहणार आहे." "मग तुला कशाला तिला शोधायचं जायचं आहे?" जान्हवी बोलली. "खरंच ती इकडे आहे का?" संजयने विचारलं. "ओ माय डिअर, मी मजाक करत आहे असं वाटतं का तुला? मला दुपारी प्रेरणाचा कॉल आला होता. ती म्हणाली ती तिथंच राहणार आहे," जान्हवी म्हणाली आणि संजयच्या जीवात जीव आला. संजयने मान हलवली आणि जान्हवीकडे धावत गेला. हातातील कपडे फेकून देऊन तो पुन्हा जान्हवीला किस करू लागला. पण मध्येच पुन्हा दार वाजल्याचा आवाज आला. "आता कोण आहे?" संजय इरिटेट होऊन दरवाजाकडे जात बोलला. त्याने दरवाजा उघडला तर कुणाल अजूनही दारात उभा होता. "किती दिवसानंतर आपण तिला शोधायला जाणार आहोत?" कुणालने चिडून विचारलं. "अरे सॉरी, ते मी सांगायचं विसरलो की प्रेरणा तिच्या आईकडे गेली आहे आणि आज तिथंच राहणार आहे. आता तुला सगळं समजलं असेल तर मी माझ्या बायकोकडे जाऊ?" संजय निर्लज्जपणे म्हणाला. "आधी का सांगितलं नाही? जा जा." "हवस का पुजारी कुठला?" कुणाल पुन्हा चिडून म्हणाला. तो लगेच तिथून निघून गेला. संजयही त्याच्या रूममध्ये परतला. आता त्याचा पूर्ण मूड खराब झाला होता. तो बेडवरती जाऊन पडला आणि जान्हवीला आपल्या मिठीत घेऊन झोपी गेला. कुणालही त्याच्या रूममध्ये गेला आणि एका उशीला मिठी मारून झोपला. सकाळी कुणालला मोबाईलच्या आवाजाने जाग आली. त्याने नाईट स्टँडवर असलेला त्याचा फोन उचलला. प्रेरणाने कॉल केला होता. त्याने लगेच तो रिसीव्ह केला. "हॅलो कुणाल, आय एम सॉरी. मी काल तुला कॉल करून सांगणार होते की मी घरी येणार नाही आहे, पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला." प्रेरणा अपराधीपणे बोलली. "तू आता लगेच घरी परत आलीस तर मी तुला माफ करेन," कुणाल म्हणाला, कारण त्याला प्रेरणाला बघायची तीव्र इच्छा होती.
पण मी इथे आठवडाभर राहण्याचा विचार करत आहे. प्रेरणा सहजपणे म्हणाली. ठीक आहे, तुला तिथं राहायचं असेल तर राहा. मला फक्त एवढं सांगायचं होतं की माझा आज मेन्शनमध्ये शेवटचा दिवस आहे. मी माझ्या अपार्टमेंटमध्ये जाणार आहे. कुणालही उदास आवाजात म्हणाला आणि आपलं हसू दाबू लागला. काय? तू तुझ्या अपार्टमेंटमध्ये जाणार आहे? पण का? काही प्रॉब्लेम आहे का? प्रेरणा पॅनिक होऊन बोलली. काही प्रॉब्लेम नाही. मी ठेवत आहे. बाय. एवढं बोलून कुणालने कॉल कट केला. त्याने मुद्दाम तिला खोटं सांगितलं होतं. त्याला बघायचं होतं तो चालला आहे हे ऐकून ती काय करणार होती. दुसरीकडे प्रेरणा धावतच बाथरूममध्ये गेली. तिला आता लगेच घरी परत जायचं होतं. ती फ्रेश झाली आणि धावतच बाहेर आली. झोपेतून डोळे चोळत उठलेली स्वराने तिच्याकडे विचित्रपणे पाहिलं आणि विचारलं, एवढं घाईघाईने कुठं जात आहे? तुला जॉगिंगसाठी जायचं आहे का? स्वराने आळशी आवाजात विचारलं. नाही, आईला सांग की मी घरी परत जात आहे. नंतर दुपारी मी फ्री असेल तेव्हा पुन्हा परत येईल, प्रेरणा म्हणाली आणि स्वराच्या रूममधून बाहेर धावत गेली. त्यांच्या घराच्या ड्रायव्हरला तिने तिला सिंगानिया मेन्शनमध्ये ड्रॉप करायला सांगितलं. पुढच्या अर्ध्या तासात ती सिंगानिया मेन्शनमध्ये पोहोचली होती. रस्त्यात मेड नोकर तिला ग्रीट करत होते, पण तिने त्या सगळ्यांना इग्नोर केलं आणि धावत कुणालच्या रूममध्ये गेली. आत वाकून बघितलं तर कुणाल अजूनही झोपला होता. तिने त्याच्याकडे बघून दीर्घ श्वास घेतला. ती धावतच त्याच्याकडे गेली आणि त्याच्या बेडवरती उडी मारली. लगेच कुणालच्या ब्लँकेटमध्ये घुसली. तिने कुणालला करकचून मिठी मारली. पाहिलं तर कुणाल दचकला पण नाही. नंतर त्याला समजलं हे त्याच्या आगाऊपणाचे परिणाम होते. प्रेरणा, काय करत आहेस? किती घट्ट मिठी मारली आहे? मला श्वासही घेता येत नाही आहे. कुणाल प्रेरणाला थोडं मागे ढकलत बोलला. काय करतोयस? दूर नको ना करू. राहू दे. असंच, प्रेरणा म्हणाली आणि परत कुणालजवळ जाऊन त्याला पुन्हा मिठी मारली. जास्त जवळ येऊ नकोस. ज्युनियर कुणाल उठेल. कुणालने प्रेरणाला दूर करत मुद्दाम चिडवलं. पण यावेळी प्रेरणा मागे हटणार नव्हती. कुणालच्या बोलण्याला घाबरण्याऐवजी तिने ब्लँकेट उघडलं. ज्युनियर कुणाल उठेल म्हणून कुठं कोण आहे? प्रेरणा हसत म्हणाली. तो उठला तर तुला जबाबदारी घ्यावी लागेल, कुणाल म्हणाला. अजिबात नाही, मी तर फक्त विचारलं, प्रेरणा म्हणाली आणि पुन्हा कुणालला मिठी मारून झोपली. कुणालही पुन्हा काहीच बोलला नाही आणि तिला मिठी मारून झोपला. दुसरीकडे जान्हवी आणि संजय सकाळी उठून तयार होऊन डॉक्टर सोफियाकडे जान्हवीच्या प्रकृतीबद्दल विचारायला गेले. डॉक्टर, अजून किती दिवस जातील? जान्हवी पहिल्यासारखी ठणठणीत बरी केव्हा होणार? संजयने विचारलं. सर, असं काही मी नक्की किती दिवस जातील हेही सांगू शकत नाही, पण मी त्यांना ठीक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, डॉक्टर सोफिया म्हणाली. डॉक्टर, मी ठीक झाले की लगेच प्रेग्नंट होऊ शकते का? जान्हवी अचानक गर्भाकडे नेत विषय घेऊन जात बोलली. ते तुमच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे. त्याविषयी मी काही सांगू शकत नाही. पण तुम्ही प्रेग्नंट झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल, डॉक्टर सोफिया म्हणाली. ठीक आहे, आम्ही जातो आता, संजय उठत म्हणाला आणि जान्हवीबरोबर बाहेर निघून गेला. आज रविवार असल्यामुळे संजय ऑफिसमध्ये जाणार नव्हता. संजय आणि जान्हवी समोरच्या बागेकडे निघाले. दोघेही खूप वेळ बागेत फिरत गप्पा मारत होते. नंतर ते एका खुर्चीत बसले. जान्हवीचा हात धरून जानू, संजयने हाक मारली. तुला खरंच मुलं हवी आहेत का? संजयने विचारलं. आपलं लग्न झालं आहे संजय, मग मला अजून काय हवं असेल? मलाही बेबी हवा आहे. मी घरी असते. मला दिवसभर खूप कंटाळा येतो, जान्हवी हळुवारपणे म्हणाली. हे एक ना एक दिवस नक्की होईल. तू अजिबात काळजी करू नकोस, संजय म्हणाला. तोपर्यंत एक नोकर त्यांच्यासाठी काही ड्रिंक्स आणि स्नॅक्स घेऊन आला. दोघेही त्यांच्या गप्पामध्ये गुंतले. दुपार होत आली होती, पण संजयला अजूनही प्रेरणा आलेली दिसली नव्हती. प्रेरणा अजून का घरी आली नसेल? संजय मध्येच बोलला. तिला तिथेच राहायचं असेल म्हणून आली नसेल, जान्हवी म्हणाली. मी कुणालला तिला रिसीव्ह करायला सांगतो. एवढं बोलून संजय आपल्या जागेवरून उठला आणि मेन्शनच्या आतमध्ये निघून गेला. तो कुणालच्या रूमबाहेर गेला आणि त्याने नॉक केलं, पण दरवाजा उघडा होता. संजय हळूच आत डोकावणारा की त्याच्या कानावर विचित्र आवाज पडला. आह, प्रेरणा. संजयने हसत दरवाजा बंद केला आणि गुपचूप खाली जाऊन जान्हवी जवळ बसला. बहुतेक प्रेरणा सकाळीच घरी आली आहे, संजय म्हणाला आणि जान्हवीने फक्त मान हलवली. दुसरीकडे कुणाल झोपला होता आणि प्रेरणा त्याला त्रास देत होती. तेव्हाच संजय त्यांच्या बाहेर आला.
प्रेरणाने त्याला उठवण्यासाठी त्याच्या कमरेवर चिमटा घेतला आणि प्रेरणा, कुणाल वेदनेने विवळला. उठ ना. मग प्रेरणा म्हणाली, तूही झोप आणि मलाही झोपू दे. कुणाल म्हणाला, नाही, कोणीतरी दरवाजा उघडण्याचा आवाज आला मला आणि नंतर बंदही केला. प्रेरणाने दरवाजाकडे बघत विचारलं, कोण येणार आहे इथं? तुझे कान वाजत असतील, कुणालने उत्तर दिलं आणि पुन्हा डोळे मिटले. दुपार झाली आहे, उठ ना. प्रेरणा ओरडली, आज रविवार आहे, मला काही काम नाही. कुणाल म्हणाला, म्हणून काय दिवसभर असंच झोपणार आहे का? प्रेरणा बोलली, पण कुणालने काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी प्रेरणा उठली. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. प्रेरणाने टी शर्ट आणि शॉर्ट घातली आणि बाहेर आली. आरशासमोर राहून तिने लिप बाम लावला. ब्युटिफुल. कुणाल बेडवर पडून तिला पाहत बोलला आणि उठून तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. प्रेरणा त्याची वाट बघत बाहेर बसली. काही वेळात तोही बाहेर आला. किती वेळ? मला भूक लागली आहे, चल पटकन, प्रेरणा बोलली आणि त्याला घेऊन खाली गेली. दोघांनी मिळून जेवण केलं आणि प्रेरणाचा हट्टामुळे कुणाल तिला फिरवण्यासाठी बाहेर घेऊन गेला. दोघेही आता कारमध्ये होते. त्यांनी घर सोडून बराच वेळ झाला होता. कुणाल, आपण कुठे जात आहोत? हा तर मॉलचा रस्ता नाही, प्रेरणा बाहेर बघत बोलली. काही वेळात आपण पोहोचू, जरा थांब, कुणाल म्हणाला आणि प्रेरणा शांत बसली. कारमध्ये शांतता होती की मध्येच प्रेरणाचा फोन वाजला. तिने बघितलं तर संजय होता. हॅलो प्रेरणा, कुठे आहेस तू? संजयने विचारलं. भाई, मी कुणालबरोबर आले आहे, प्रेरणा बोलली. ठीक आहे, मीही जानूबरोबर तिच्या आत्याकडे जात आहे, संजय बोलला. ठीक आहे. एवढं बोलून प्रेरणाने कॉल कट केला. आपण इथं काय करत आहोत? प्रेरणाने विचारलं. मी हे घर माझ्यासाठी घेतलं आहे, चल आतमध्ये जाऊ, कुणाल म्हणाला. प्रेरणाने मान हलवली आणि त्याच्याबरोबर आत गेली. आतून घर थोडं अस्वच्छ होतं. खूप दिवस बंद होतं असं दिसत होतं. चल, तो झाडू घे आणि मला हे सगळं ठीक करायला मदत कर, कुणाल म्हणाला. काय? आपण हे सगळं करणार आहोत? तू नोकरांकडून का नाही करून घेत? प्रेरणाने विचारलं. तुला इथं कोणी दिसत आहे का? नाही ना. मग मी आणि तू तुझ्या भावासारखे श्रीमंत नाही की कोणत्या कामासाठी लगेच रोखून नोकरांना बोलवेन, कुणाल नाटकी आवाजात म्हणाला. हो, व्हेरी फनी, प्रेरणा तोंड वाकडं करत बोलली आणि कुणाल तिच्याकडे बघून हसला. मी इथं राहायला येऊ शकते? प्रेरणाने इकडे तिकडे बघत विचारलं. हो, येऊ शकते. तसंही 2 मास्टर बेडरूम आहेतच इथं, कुणाल सगळं घर बघत बोलला. पण मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, प्रेरणा त्याच्या मागे मागे जात बोलली. माझ्याबरोबर? माझ्या रूममध्ये राहिलीस तर तुला रोज सकाळी अंगदुखी जाणवेल, कुणाल हसत म्हणाला. का? तुझ्या रूममधील बेड कम्फर्टेबल नाही आहे का? प्रेरणाने न समजून विचारलं. कुणाल प्रेरणाच्या मूर्खपणावर हसला आणि नाहीमध्ये मान हलवली. आपलं काम करू लागला. काही वेळातच प्रेरणा त्याच्याकडे उड्या मारत आली. मला भूक लागली आहे, प्रेरणा ओरडली. हां, मी आपल्यासाठी जेवण मागवलं आहे, कुणाल तिच्या नाकावरील धूळ पुसत बोलला. लगेच बेल वाजली. मी बघते, एवढं बोलून प्रेरणा बाहेर धावत गेली. तर पार्सलवाला होता. तिने त्याच्याकडून ते घेतलं आणि आतमध्ये गेली. कुणालने ऑलरेडी प्लेट्स डायनिंग टेबलवर आणून ठेवल्या होत्या. दोघेही मिळून जेवायला बसले. जेवण उरकवून आणि घाणेरडी भांडी धुवून ते दोघे परत कारमध्ये बसले आणि घरी परतले. दरम्यान दुसऱ्या ठिकाणी जान्हवी आणि संजय नुकतेच तिच्या आत्याच्या घरी पोहोचले होते. जान्हवी आपल्याबरोबर काही फळे घेऊन आली होती. ती घेतली आणि लगेच आत गेली. संजयही तिच्या मागे मागे आत गेला. आतमध्ये रुपाली आणि आत्या लिव्हिंग रूममध्ये बसल्या होत्या. या दोघांना येताना पाहून त्या लगेच उभ्या राहिल्या. जान्हवीने आपल्या आत्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा निस्तेज दिसत होता. जान्हवीला तिच्याविषयी थोडं वाईट वाटलं. बरं झालं तुम्ही दोघं आलात, मलाही तुला भेटायचं होतं, जान्हवी आत्याकडे हसत म्हणाली. तुम्हाला माझे तर आभार मानण्याची गरज नाही, मी माझ्या बायकोच्या बळजबरीमुळे आलो आहे, संजयने उद्धटपणे उत्तर दिलं. संजयचं बोलणं ऐकून जान्हवीने लगेच त्याच्या कमरेला चिमटा घेतला. सॉरी आत्या, एकतर तो कधी बोलत नाही आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा तो असाच बोलतो, जान्हवीने तोंडाला येईल ते उत्तर दिलं. फक्त तिच्या आत्यांना वाईट वाटू नये म्हणून. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी, आत्याने विचारलं. फक्त पाणी, जान्हवी हसत म्हणाली आणि तिचे बोलणे ऐकून रुपाली लगेचच तिच्या जागेवरून उभी राहिली आणि स्वयंपाकघरातून पाणी घेऊन येऊ लागली.
पाणी घेऊन येताना तिची नजर संजयवर स्थिरावली. तिला जान्हवीच्या नशिबाचा हेवा वाटू लागला. जबरदस्ती लग्न होऊन सुद्धा किती हँडसम आणि रिच नवरा मिळाला होता. हे घ्या, रुपाली संजयसमोर झुकत बोलली. पण संजयने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्याला माहिती होतं रुपाली कोणत्या नजरेने त्याच्याकडे बघत आहे. पण त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. कारण त्याची जानू त्याच्या जवळ होती. तिचं त्याच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची अशी स्त्री होती जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता. रुपाली परत आत्याच्या बाजूला बसली. पण तिचे डोळे आणि मन अजूनही संजयवरच होतं. काका कुठे आहेत? आत्या, जान्हवीने विचारलं. तुझ्या काकांचा स्वभाव कसा आहे हे तुला माहीत आहे. आज रविवार आहे की ते दारू पिऊन जुगार खेळत बसले असतील. आत्याने शांतपणे उत्तर दिलं आणि संजयने डोळे फिरवले. तू हॉस्पिटलमध्ये गेली होती का? जान्हवीने विचारलं. हा बेटा, गेले होते. आज तुम्ही इथंच थांबा, मला तेवढंच बरं वाटेल, आत्या म्हणाली आणि जान्हवीने होकार दिलं. रुपाली, तू डिनर तयार कर, आत्याने हळूवारपणे सांगितलं. हो आई. रुपाली लगेच तिथून निघून गेली. वरती रूममध्ये जाऊन फ्रेश व्हा, रुपाली जेवण बनवत आहे. झालं की ती तुम्हाला बोलवेल. आत्या बोलली. ठीक आहे आत्या, मी संजयला रूम दाखवते आणि रुपालीला मदत करते, जान्हवी म्हणाली आणि संजय तिच्या रूममध्ये घेऊन गेली. रूम तशी छोटीशीच होती पण खूप छान सजवली होती. रूममध्ये सगळं पिंक पिंक होतं आणि ते बघून संजयने तिला आपल्या मिठीत ओढलं आणि विचारलं, हनी, तुला गुलाबी रंग आवडतो का? खोलीचे निरीक्षण करत संजयने विचारलं. हो, तू फ्रेश होऊन इथंच थांब, मला रुपालीला स्वयंपाक करायला मदत करायची आहे, जान्हवी म्हणाली. पण तुला तर स्वयंपाक येत नाही, संजय हसत म्हणाला. गप्पस, मी आपल्या घरच्या शेफकडून खूप काही शिकले आहे, जान्हवी त्याला दूर ढकलत बोलली आणि खाली किचनमध्ये गेली. रुपाली स्वयंपाक बनवत होती. मग जान्हवीही तिच्या जवळ गेली. काय काय बनवत आहेस? चल, मीही तुला मदत करते, जान्हवी बोलली. ठीक आहे, या भाज्या कापून दे, बाकी मी करते, रुपालीही हसत बोलली. जान्हवीने भाज्या घेतल्या आणि काळजीपूर्वक कापू लागली. दोघी व्यस्त होत्या की मध्येच रुपालीने संजयबद्दल विचारलं. तुला खात्री आहे की तुझा नवरा तुझ्याशी एकनिष्ठ आहे? तो एवढा हँडसम आणि रिच आहे, तर रोज कितीतरी मुली त्याच्या आसपास फिरत असतात. मग रुपाली बोलता बोलता थांबली आणि जान्हवीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहू लागली. माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास आहे. मला माहिती आहे मी त्याच्यासाठी पहिली आणि शेवटची स्त्री आहे. त्याचा खरा स्वभाव महिलांप्रती काय आहे हे तुला माहीत नाही. मी ती पहिली स्त्री आहे ज्यावर तो प्रेम करतो, जान्हवीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. माझी बायको बोलली ते अगदी 100% खरं आहे. ती एकमेव स्त्री आहे जिच्यावर मी प्रेम करतो, संजयने उत्तर दिलं, जो स्वयंपाकघरातून पाणी घेण्यासाठी आला होता. मगाशी रुपालीने दिलेलं पाणी तो पिलाच नव्हता. तू इथे काय करतोयस? जान्हवीने हसत विचारलं आणि मग संजयजवळ गेली. मला पाणी हवे आहे, दे ना, संजय म्हणाला. जान्हवीने ताबडतोब रेफ्रिजरेटरमधून थंड पाणी घेतले आणि संजयला दिलं. थँक्स डिअर, जान्हवीच्या हातातून बॉटल घेऊन संजय म्हणाला आणि वरती जान्हवीला कमरेत पकडून वरती उचलून तिच्या ओठांवर हलकेच किस केलं. जान्हवी एकदम स्तब्ध झाली. रुपालीसमोर तो असं काही करेल तिला अजिबात वाटलं नव्हतं. संजयने तिला सोडलं आणि हसत बाहेर निघून गेला. रुपालीला आधी त्याचं बोलणं आणि नंतर त्यांचा किस बघून खूपच राग आला, पण ती काही करू शकत नव्हती. संजय आणि जान्हवी त्या रात्री आत्याच्या घरी थांबले आणि लगेच दुसऱ्या दिवशी परतही आले, कारण संजयला ऑफिसलाही जायचं होतं. खोलीत प्रवेश केल्यानंतर संजय आणि जान्हवीने शावर घेतला होता. जान्हवीने ताबडतोब संजयसाठी फॉर्मल कपडे, एक पांढरा शर्ट, पॅन्ट आणि एक मॅचिंग होणारा कोट वॉर्डरोबच्या ड्रॉवरमधून काढला. हनी, मला कपडे घालायला मदत कर, संजय जान्हवीच्या पुढे उभा राहून म्हणाला. अरे, माझं मोठं क्यूट बेबी आहे, संजयच्या गालावर चिमटा घेत जान्हवी हसत बोलली. मला वाटतं की मी आधी व्यायाम करायला हवा, हनी, मग मी माझ्या शरीराला आराम देण्यासाठी ऑफिसला जाईल, संजय म्हणाला आणि त्याने जान्हवीला आपल्या मिठीत घेतलं. बरं, तू आधी जिमला जा, मी इथेच थांबते, जान्हवी निरागसपणे म्हणाली. हा व्यायाम नाही बेबी. पण तिथला व्यायाम, बेडकडे बोट दाखवत संजय म्हणाला. जान्हवीचा चेहरा क्षणात लाल झाला. तुला ऑफिसला जायला उशीर होत आहे, बघ 9 वाजले आहेत, जान्हवी ओरडत म्हणाली. ठीक आहे, मी कंपनीचा मालक आहे, त्यामुळे मी कधीही जाऊ शकतो, आरशासमोरची टाय सरळ करत संजय म्हणाला. पण बॉस असं वागायला लागला तर एम्प्लॉय काय करतील, जान्हवी बोलली. ठीक आहे बाबा, जात आहे, संजय म्हणाला.
आणि दोघेही खाली आले. एकत्र ब्रेकफास्ट करून संजय ऑफिसला निघून गेला. तर जान्हवी शेफकडून अजून काही शिकायला मिळतं का ते बघू लागली. जान्हवीने थोडा वेळ किचनमध्ये घालवला आणि नंतर आराम करायला आपल्या रूममध्ये गेली. एक चांगली झोप घेऊन ती फ्रेश झाली आणि खाली आली. तर प्रेरणा तिला गार्डनमध्ये काहीतरी करताना दिसली. ती लगेच बाहेर प्रेरणाजवळ गेली. अरे प्रेरणा, काय करत आहेस? जान्हवी तिच्या मागे जाऊन उभी राहिली. काही नाही बहिणी, खूप बोर होत होतं, मग झाडांना पाणी द्यावं म्हणलं. प्रेरणा पाईपने झाडांना पाणी देत बोलली. जान्हवी एकदा प्रेरणाकडे पाहिलं आणि एकदा तिच्या पायात पाईप होती तिच्याकडे पाहिलं. जान्हवीने हळूच तिचा पाय पाईपवरती ठेवला आणि पाणी बंद झालं. अरे, आता याला काय झालं? प्रेरणा पाईपचं तोंड आपल्याकडे केलं आणि पाणी काय येत नाही आहे ते पाहिलं. जान्हवीने तेव्हाच तिचा पाय बाजूला केला आणि सरळ पाणी प्रेरणाच्या तोंडावर आलं. जान्हवी तिच्याकडे बघून हसू लागली. प्रेरणाला समजलं की हा आगाऊपणा जान्हवीचा होता. तिने वेळ अजिबात वाया न घालवता पाईप जान्हवीकडे फिरवला आणि जान्हवीला भिजवू लागली. ओ प्रेरणा, काय करत आहेस? जान्हवीने आपल्या चेहऱ्यावर हात पकडून बोलली. तेच वहिनी, जे तुम्ही काही वेळापूर्वी माझ्याबरोबर केले. प्रेरणा हसत बोलली आणि जान्हवीला पूर्ण ओलचिंब केलं. जान्हवी ही धावत तिच्याकडे गेली आणि तिच्या हातातील पाईप घेऊन तिला भिजवू लागली. दोघींचा हा खेळ चालू होता की गेटमधून एक कार आतमध्ये आली. तरी त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. हे काय करत आहात तुम्ही? आजारी पडाल दोघीही, संजय कारमधून बाहेर येत बोलला. जान्हवीने लगेच आपल्या हातातील पाईप खाली टाकला आणि संजयकडे गेली. मी नाही, प्रेरणाने हे चालू केलं, पप्पी फेस करून जान्हवी म्हणाली. आणि प्रेरणाने डोळे मोठे केले, कारण हे ऐकून कुणाल तिच्याकडे बघू लागला होता. चल आज जाऊया, बघ तुझे कपडे ओले झाले आहेत, तुला सर्दी होईल. प्रेरणा, तुझेही कपडे बदलून घे, संजय म्हणाला आणि जान्हवीला आत घेऊन गेला. स्वतःकडे बघ एकदा, पूर्ण भिजली आहे, सगळे कपडे ओले झाले आहेत. आपल्या मेन्शनमध्ये सगळे नोकर मेले आहेत, हे माहिती आहे ना तुला. तरी असा बालिशपणा करायची काय गरज आहे? सगळा शेप दिसत आहे. संजय रागात बडबड करत तिचे कपाटातून कपडे काढत होता. हे सॉरी ना बेबी, जान्हवी हसत बोलली. नाही, काही नको तुझं सॉरी, मी सगळ्या नोकरांना आज काढणार आहे, संजय म्हणाला. वेडा आहेस का? इथून काढलं तर त्यांना दुसरीकडे कुठं काम मिळेल, उगाच त्या गरिबांना माझ्यामुळे काढायची काही गरज नाही. जान्हवी त्याच्या गळ्यात हात गुंडाळत बोलली. मग बाहेर नंतर असं पाण्यात खेळायचं नाही. तुझं शरीर फक्त मीच पाहू शकतो आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. कोणीही असे स्पष्टपणे पाहू शकत नाही, संजय म्हणाला. हा ठीक आहे, आंघोळ करायला जा, संजय पुन्हा म्हणाला. दुसरीकडे कुणाल प्रेरणाला लेक्चर देत होता आणि प्रेरणाही शांत बसून सगळं ऐकत होती. लहान मुलांसारखे वागत जाऊ नको. जर तुला पाण्यात खेळायचे असेल तर थेट स्विमिंग पूलमध्ये जायचं ना. हे बाहेर एकमेकांना भिजवायची काय गरज आहे, कुणाल म्हणाला. ते तू चुकून झालं, मी झाडांना पाणी देत होते, मग वहिनीकडून माझ्या अंगावर पाणी पडलं, मग मीही त्यांना भिजवलं. प्रेरणा खाली मान घालून बोलली. कोण चूक आणि कोण बरोबर हे महत्त्वाचे नाही. जा आणि फ्रेश होऊन ते कपडे बदल, पूर्ण ओली झाली आहेस. कुणाल आपला कोट काढत बोलला. तुला माझी अट्रॅक्टिव्ह फिगर बघण्यात इंटरेस्ट नाही का? पुन्हा प्रेरणा कुणालच्या जवळ आली. माफी मागण्याऐवजी कुणालला चिडवण्यासाठी ती त्याच्या जवळ गेली. कुणालने तिच्याकडे पाहिलं आणि तिला बाथरूममध्ये धक्का देऊन बाहेरून लॉक केलं. कुणाल, दरवाजा उघड, बाथरूममधून प्रेरणा ओरडली. मला फ्रेश व्हायचं असेल तेव्हा मी दार उघडेल, कुणाल म्हणाला आणि सोफ्यावर जाऊन आपलं लॅपटॉप घेऊन बसला. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला. कुणाल त्याचा लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता, पण प्रेरणा दरवाजा उघडण्यासाठी ओरडली नव्हती. कुणालने लगेच बाथरूमचा दरवाजा उघडला. प्रेरणा टॉवेलमध्ये बाहेर आली. तिने कुणालशी काही न बोलता बाहेर आली. कुणालने लगेच तिचा हात पकडला. काय हवं आहे तुला आता? बघायचं आहे का? प्रेरणा त्याला पुन्हा चिडवत बोलली. कुणालला वाटलं होतं की ती चिडली होती, पण तिला तर अजून त्यालाच चिडवायचं होतं. खरंच यार, विचित्र आहे तू. मी जर तुला अडवलं नाही ना, तू नक्की मला खाऊन टाकशील, कुणाल उसासा टाकत बोलला. तुला ते नकोय का? कुणालच्या समोर तिचा टॉवेल उघडत प्रेरणा म्हणाली. तिला तसं बघून कुणालचे डोळे विस्फारले. त्याने लगेच तोंड फिरवलं. तुझे कपडे घाल, तू अजून लहान आहेस, असं उगाच मला चिडवत जाऊ नको. हे तुझ्यासाठी किती धोकादायक आहे माहिती का? कुणाल म्हणाला.
उद्या मी माझ्यासाठी बॉयफ्रेंड शोधणार आहे. मग मी तुला चिडवीन. प्रेरणा पुन्हा म्हणाली, माझ्या हातून तुला त्याचा मर्डर होताना बघायचा आहे का? कुणालने विचारलं. हे खूप भयानक दृश्य असेल. कपडे घेण्यासाठी कपाटाकडे चालत असताना घाबरल्याचं नाटक करणारी प्रेरणा म्हणाली. तिने तिची लूज प्रेग्नन्सीमधले कपडे घेतली आणि तीच घातली. तू हे कपडे का घातले आहेत? अजून दुसरे नाईट ड्रेस आहेत ना? कुणालने विचारलं. काही नाही, असंच मला घालावंसं वाटत आहे म्हणून मी आपल्या बेबीला खूप मिस करते. प्रेरणा हळू आवाजात बोलली आणि कुणालने उसासा टाकला. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. दुखी होऊस नकोस. तुला खरंच दुसरं बाळ हवं आहे का? तुला ते हवं असेल तर आपण पुन्हा प्लॅनिंग नक्कीच करू. कुणाल म्हणाला, मला ते हवे आहे, पण मी पुन्हा हरायला तयार नाही. प्रेरणा खाली मान घालून उभी होती. कुणालने उसासा टाकला आणि तिला आपल्या मिठीत उचलून घेऊन बेडकडे निघाला. त्याला सारखं सारखं प्रेरणाला इग्नोर करायला आवडत नव्हतं. पुढच्या भागामध्ये काय होणार ते आपण बघूया. त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि कमेंट करून